राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला असला तरी मोठ्या प्रमाणावर महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। शासनाच्या माहितीनुसार तब्बल 71 लाख महिलांना विविध तांत्रिक कारणामुळे या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही। यामागील प्रमुख कारणांमध्ये आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, बँक खात्याशी मोबाईल क्रमांक जोडलेला नसणे तसेच अर्जातील माहितीमध्ये तफावत असणे यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले असले तरी तांत्रिक त्रुटीमुळे त्यांचे व्यवहार प्रलंबित राहिले आहेत। दरम्यान शासनाने याबाबत कडक भूमिका घेत 31 मार्च ही अंतिम मुदत जाहीर केली आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांकडे केवळ काही तासच शिल्लक असून त्यांनी तातडीने आपली कागदपत्रे अद्ययावत करून द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। तात्काळ काय करावे? महिलांनी आपल्या जवळच्या सेवा केंद्रात किंवा बँकेत जाऊन आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का याची खात्री करावी। तसेच मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का याची तपासणी करणे आवश्यक आहे। याशिवाय ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का याचीही खात्री करून घ्यावी। हप्ता बंद होण्याची भीती जर वरील प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर लाभार्थी महिलांचा दरमहा मिळणारा 1500 रुपयांचा हप्ता थांबू शकतो। त्यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी सेवा केंद्रावर गर्दी वाढलेली दिसून येत आहे। शासनाचे आव्हान शासनाने महिलांना आवाहन केले आहे की कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत माध्यमांद्वारे माहिती घेऊन आपली कागदपत्रे योग्यरित्या अद्ययावत करावीत। वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यासच योजनेचा लाभ सुरू राहणार आहे। यामुळे लाडक्या बहिणी या योजनेतील लाभ कायम ठेवण्यासाठी महिलांनी तातडीने हालचाल करणे गरजेचे असून अन्यथा आर्थिक मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र। अशाच प्रकारच्या विविध योजनेबद्दल बातम्या मिळण्यासाठी आजच तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।